श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत, आयुष्यात कधीच आजारी पडायचं नसेल तर या गोष्टी करायला हव्यात. त्या कुठल्या त्या आता बघूया. निरोगी आयुष्यासाठी आपल्याला या गोष्टी नक्कीच करायच्या आहेत. महिलांनी मासिक पाळीत अनियमितता असल्यास पुदिन्याच्या पानातून बनवलेला चहा प्यायचा. तो खूप फायदेशीर ठरतो. एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये, कारण त्यामुळे छाती दुखू शकते. स्वतःला थोडं सामाजिक बनवा. लोकांना भेटा, बोला. यामुळे तुमच्या नात्याला आपुलकी आणि प्रेम निर्माण होईल. तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिल्यास तुमच्या मानसिक आरोग्यावर तसेच आरोग्यावर वाईट परिणाम होतो. पोटाचा कोणताही आजार असल्यास घरातील मसूर डाळ जास्त प्रमाणात खा. त्याचे पण कमी झालं नाही तर डॉक्टरला नक्कीच दाखवा. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायची नाही, तर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात देखील वापरणे तितकंच महत्त्वाचं आहे. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवते. त्यामुळे टॅनिंग होण्यास प्रतिबंध होतो. आल्याचं पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेला रक्त वाहू लागते. रोज केस धुतल्याने केस गळण्याची समस्या देखील निर्माण होते. तांत्रिक सुविधांमुळे आपलं आयुष्य सोपं झालं असलं तरी त्याच्या आपल्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे त्याच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा. जसे की कारऐवजी चालत जा, लिफ्टऐवजी पायऱ्या चढा. त्यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल. त्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब नियंत्रणात येईल. भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस वापरू नये. त्यामुळे पोट खराब होण्याबरोबर अनेक इतर प्रकारच्या समस्या देखील उद्भवतात. एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा. यासाठी तुम्ही कुठलेही सहलीचे नियोजन करू शकता. त्याशिवाय नृत्य, संगीत, गायन, स्वयंपाक, इतर कोणतेही आवडते काम करू शकतात. तुमच्या दैनंदिन दिनचर्येचे ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढा. लक्षणे जाणवली कुठल्याही प्रकारची तर तज्ज्ञांशी संपर्क साधा. अंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण असते. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर काढून टाका. मिठाचे सेवन कमी करा. त्याऐवजी सलादचा उपयोग करू शकतो. तुम्ही कच्ची मेथी किंवा कच्चा टमाटा किंवा बीट किंवा मुळा, गाजर, काकडी, टोमॅटो अशा गोष्टींचा आहारात समावेश केल्याने तुमच्या आहारावर त्याचा चांगला परिणाम निर्माण होतो. दही, ताक इत्यादींमध्ये सुद्धा पांढऱ्या मिठाऐवजी काळं मीठ वापरा आणि या गोष्टींचे सेवन करा. पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ काळे होतात. जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणे, वजन कमी होणे, अस्वस्थता जाणवणे, डोकेदुखी, पोटदुखी यांसारख्या समस्या त्यांच्यातही दिसून येतात. त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांकडेही लक्ष दिले पाहिजे. रोज सकाळी हिरव्या गवतावर पैदल चालल्याने दृष्टी सुधारते. सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचास अडचण येत नसेल मात्र हळूहळू हा त्रास होत असेल तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असू शकतो. तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया, ओट्स, अंडे, पोहे, फळांचा रस, अंकुरित मोड आलेले धान्यांचा समावेश देखील करू शकता. फ्रीजमधच्या पाण्याऐवजी भांड्याचे पाणी प्या. फ्रीजमध्ये थंड पाणी शरीरासाठी हानिकारक आहे. रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो. जर एखाद्या महिलेला अपचन, पोटदुखी किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर बाब असू शकते. तुम्ही ते हलक्यात घेऊ नये. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधीकधी ही लक्षणे काही गंभीर आजारांवर किंवा कर्करोगांमुळे देखील असू शकतात. गर्भाशय संबंधित कर्करोग किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कर्करोग तेव्हा असू शकतो. त्याचबरोबर फॅटी लिव्हरच्या रुग्णांची दूध पिऊ नये. दातांनी नखे चावू नका. यामुळे तुमची दृष्टी कमकुवत होते. टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. जी लोक घाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा देखील होऊ शकतो. अन्न नेहमी हळूहळू चावून खाल्ले पाहिजे. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता आणि जास्त वेळ बसून राहिल्याने पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते. ते एनर्जी बूस्टर देखील आहे. जास्त भात खाल्ल्याने मधुमेह देखील निर्माण होतो. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखी निर्माण होते. रोज गूळ खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स निघून जातात. वारंवार लघवी होणे असल्यास हरभऱ्याचे सेवन करावे. तोंड भरून अन्न खाऊ नका. त्यामुळे पोटाची चरबी वाढते. कोल्ड्रिंक्सऐवजी ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, लस्सी, आंब्याचा शेक यासारख्या पेयांचे सेवन करा.
ज्यामुळे शरीराला पोषक तत्वही मिळतील. रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कंघी केल्याने केस मजबूत होतात. पोटदुखी किंवा जळजळ झाल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही पाण्यात पुदिना मिक्स करून सेवन करू शकता. दिवसातून 1 किंवा 2 तास सेवन करू शकता. वेलची मिसळून दूध पिल्याने शरीराचा थकवा दूर होतो. जर तुमचे हातपाय काळे असतील तर बेसन आणि हळद टाकून दूध लावा. हातपाय पांढरे होतील. रात्री जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. जेवल्यानंतर काही वेळ फिरायला हवे. रात्रीच्या जेवणानंतर चालण्याने अन्न सहज पचण्यास मदत होते आणि शरीराचे वजन नियंत्रणात राहते. जास्त चहाचे सेवन केल्याने दाताच्या इनेमल्सवर खूपच वाईट परिणाम होतो. जर तुम्हाला घरातून उंदीर हाकलायचे असतील तर खोलीत प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवावा. जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते लवकर लठ्ठपणाचे शिकार होतात. रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची कळी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते. जेवताना अन्नाचा वास येऊ नये त्यामुळे अपचन होते. ज्याचे वजन वाढत नाही त्यांनी रोज काजू खावे. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. रोज काही वेळ नेल्स एकमेकावर घासल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळणेही थांबते. केळी खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठतेचा त्रास होतो असेल तर केळी खाताना त्यावर थोडं काळं मीठ टाकल्याने बद्धकोष्ठता दूर होते. दिवसभरात कोणत्याही स्वरूपात 1 चमचा दालचिनीचं सेवन केल्यास तुमचे आरोग्य चांगले राहते. दह्यावरील पाणी यकृत स्वच्छ करते. दिवसातून 1 ग्लास प्यावं. पेरूच्या सेवनाने आळस, डिप्रेशन कमी होतं. लसणाच्या पाकळ्या कापलेल्या असोत किंवा पूर्ण असो फ्रीजमध्ये ठेवू नये. मऊ होऊन फोम फुटू लागतो. त्याची चव कमी होते. लसणाचे फायदेशीर गुणधर्म नष्ट होतात. जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर थोडा गूळ खा. त्यामुळे तुमची एनर्जी वाढेल. जास्त वेळ झोपू नका. जास्त झोपणे स्मरणशक्ती कमजोर होते. अशा छोट्या छोट्या टिप्स आरोग्यासाठीच्या तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला असेच कनेक्ट राहा आणि या टिप्स तुमच्या रोजच्या डेली रुटीनमध्ये सामील करा. त्याचबरोबर नवजात आणि 6 महिन्याचे कमी वयाच्या लहान मुलांच्या शरीराला जीवनसत्वांची जास्त गरज असते. नवजात बालकांना शारीरिक आणि मानसिक विकास अतिशय वेगाने होतो. अशा परिस्थितीत 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना काही विशेष जीवनसत्व नितांत गरज असते. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, आयर्न, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी ही काही महत्त्वाची जीवनसत्व वयातील मुलांसाठी खूप महत्त्वाची मानली जातात. बाळासाठी यापैकी आईचे दूध आहे, परंतु व्हिटॅमिन डी साठी थेट सूर्यप्रकाश आवश्यक असतो. या जीवनसत्वांची कमतरता लहान मुलांमध्ये दिसून येते. लोक हिवाळ्यामध्ये गरम पाण्याचे आंघोळ करतात. सर्दीपासून वाचण्यासाठी गरम पाण्याने केस धुणे आवडते, पण ते केसांसाठी हानिकारक ठरू शकते. खूप गरम पाण्याने केसांची नैसर्गिक ओलावा निघून जातो. त्यामुळे केस आणखीन कोरडे होण्याची शक्यता असते. याशिवाय केसांचे नैसर्गिक तेल देखील नष्ट करते. त्यामुळे रूट्स कमजोर होतात आणि केस गळायला सुरुवात होते. त्यामुळे हे टाळा. त्यामुळे खाज आणि कोंडा होण्याची समस्या वाढते. त्याचप्रमाणे गरम पाण्यामुळे केस गळती देखील समस्या निर्माण होते. असेच चॅनलला कनेक्ट राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.